श्रीमती नीलम शिर्के सामंत यांची सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले. आता आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीच्या काळात होतच असतात. ती एक काय म्हणतो आपण त्याला, ते आरोप असे बिनबुडाचे नसतात. कधी कधी बिनबुडाचे असतात, नाही असं नाही. पण आमचं जे चित्रकर्मी पॅनल आहे, जे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीत उभं राहिलं आहे, 14 जण उमेदवार आहेत. तर आम्ही आता 4 दिवसांपासून फिरतो आहे, लोकांबरोबर भेटीगाठी होत आहेत. आम्ही काही असे बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणलेलं आहे. असं नाही की 10 वर्षात काहीच कामं झालेली नाही, काही झाली, पण जी महत्त्वाची व्हायला पाहिजे होती ती अपेक्षेप्रमाणे नाही झाली सभासदांच्या. तर ती आता फ्युचरमध्ये कसं आहे, एका दिवसात सगळं काही होत नाही, पण निदान ती महत्त्वाची कामं व्हायला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच मतदारांचं नाव मतदार लिस्टमध्ये नाही आहे. हे सगळ्यात मोठं काम आहे असं मला वाटतं. कारण सभासद का होतात? त्यांना एक तर निवडणुकीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे, तर ते त्यांना मिळायला पाहिजे होतं. बरेच कलाकार वंचित म्हणजे आहेत मतदानांपासून. बरेच सभासद, जो माझा सभासद भेटतो त्यातले 50% तरी मला बोलतात आमचं वोटर लिस्टमध्ये नाव नाही आहे. तर मला वाटतं हे मोठं काम व्हायला पाहिजे होतं. त्यांचा अंतर्भाव लिस्टमध्ये असायलाच पाहिजे होता. बऱ्याच आजीव सभासद असे आहेत ज्यांचं नाव नाही आहे. तसंच मानधन जे आहे वृद्ध कलाकारांचं किंवा ज्यांना आज कामं नाही आहेत त्यांचं मानधन थकलेलं आहे, ते त्यांना मिळायला पाहिजे. तर ही महत्त्वाची कामं मला वाटतं बाकीच्या कामांपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहेत. ती कामं व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही की त्यांचं मानधन गेल्या 10 वर्षात मिळालं नाही असं नाही आहे, पण गेल्या 1.5 वर्षात तरी ते दिलं गेलं नाही आहे. तर ते त्यांना वंचित नाही राहायला पाहिजे होते ते लोक. तर आता 10 वर्षानंतर का होईना, आपण मागे आता वळून बघूया नको, आता पुढे बघूया आपल्या भविष्याकडे. तर आता एकदाची निवडणूक लागली आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल निर्णय दिला आहे, याबद्दल आपण ईश्वराचे ऋणी असायला पाहिजे. बिनविरोध करतो आपण, संधी तुम्हाला पुन्हा विश्वासाने दिली काय? हो, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि त्याबद्दल मी सगळ्या सभासदांची, कारण ते म्हणजे शुभेच्छुक आहेत, त्यांच्या शुभेच्छा आहे. तसंच परमेश्वराची कृपा आहे. आणि त्याचबरोबर श्रीमती नीलम शिर्के सामंत यांची सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले. त्याही कारणीभूत ठरल्या, कारण ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलंच गेलं पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते, कारण मी एका राजकारण्याचीच मुलगी आहे. राजकारणातले उतार चढाव मी माझ्या वडिलांच्या बाबतीत पाहिलेले आहेत, कारण ते गोवा, दमण, दीव या युनियन टेरिटरीचे कॅबिनेट मिनिस्टर होते. तेव्हा जरी माझं तेव्हा वय लहान होतं तरी मी बघत होते हार जीत काय असते. त्यामुळे त्याला मी घाबरत नाही. 2016 मी माझ्या मेरिटवर सभासदांच्या कृपेने निवडून आले होते. तर यावेळेला सुद्धा मी नीलमताईंना सांगितलं की तुम्ही उभ्या राहा, आपण दोघेही उभे राहू, काही त्याच्यात नाही. तर त्या म्हणाल्या नाही, मी तुमच्या समोर उभी राहू इच्छित नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात. आणि तो मान ठेवून मी माझा अर्ज मागे. राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला, कसं बघताय चित्रपट महामंडळासारख्या ठिकाणी अशा पद्धतीने राजकीय दबाव विरोध करण्याचा प्रयत्न? असं मी पण ऐकलं आहे, पण ते कितपत खरं आहे मला माहिती नाही. पण जर असं झालं असेल तर असं नाही व्हायला पाहिजे. कारण हा एक न्यास आहे, हा एक ट्रस्ट आहे. जो मुख्य प्रवाहातला राजकारण आहे ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे सभासदांच्या काय म्हणतो कल्याणासाठी आहे. तर असा खरा राजकीय हस्तक्षेप जर झाला असेल, मला माहिती नाही तर झाला असेल तर, पण झाला असेल तर असं नाही व्हायला पाहिजे, हे निश्चित आहे. कारण कसं असतं, आता विजय आपले पाटकर यांना त्यांचा अर्ज भरण्यात त्यांनी साईन करून दिला होता, तो त्यांना उभं राहता आलं नाही, त्यांची उमेदवारी गेली विनाकारण. तर त्यांच्या बाबतीत कूटनीती झाली असं मी म्हणेन. मी त्याला राजकारण असं म्हणणार नाही, पण कुठली तरी कूटनीती झाली असेल म्हणून असं झालं असेल ना, तर अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला आहे असं मी म्हणत नाही, पण झाला असेल तर नाही व्हायला पाहिजे.
आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.